आज आपण पाहणार आहोत पनीर टिक्का मसाला। त्याच्यासाठी मी इथे पनीर घेतलेला आहे। पनीरचे चौकोनी असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा अशा प्रकारे। केव्हा मला व्हिडिओ अपलोड करायला उशीर होतो, पण तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत जा। मी व्हिडिओ अपलोड करते। एका बाउलमध्ये मी पनीर घेतलेला आहे। शिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे, बिया काढून आपण त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। कांदा घ्यायचे, त्याचे पण असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। अर्धा पेला दही घेतले, इथे हळद घेतलेली आहे थोडीशी, पनीर मसाला घेतलेला आहे, जिरेपूड घेतलेली आहे, 1 चम्मच जिरेपूड आहे, 1 चम्मच धनियापूड आहे आणि लाल तिखट मसाला घेतलेला आहे। मीठ टाकलेलं आहे ह्याच्यात मी। हे सगळं मिक्स करून आपल्याला साईडला ठेवायचं। इथे कसुरी मेथी हातावर चोळून पनीरमध्ये टाकायचे आहे। मिक्स करून हे साईडला ठेवून एकीकडे मी इथे वाटपासाठी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, अद्रक लसूण घेतलेले आहे। हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे इथे। हिरवी मिरचीचा वापर मी कमी, कारण मी इथे लाल तिखट वापरत असते। कढईमध्ये तेल टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे फोडणीला आणि आपण जे टोमॅटोचं वाटप करून घेतले ते तेलावर परतून घ्यायचं आपल्याला छानपैकी। हे बघा असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथे, कारण आपण पनीरला मीठ लावलेलं आहे। लाल तिखट टाकलेलं आहे 1 चम्मच, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेले, थोडंसं हळद टाकायची आहे आणि पुन्हा तेलावर भाजून घ्यायचा मसाला छानपैकी आपल्याला। हे बघा छान असं तेल सुटतं। तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्या आणि जे पनीर आहे जे आपण मुरत ठेवलं होतं मसाले वगैरे लावून, ते ह्याच्यावर टाकायचं आहे। तो व्हिडिओ काढायचा राहिला ह्याच्या कारणास्तव, कारण इथे लाईट गेली होती त्यामुळे तो व्हिडिओ आला नाही, म्हणून मी डायरेक्ट कढईमध्ये पनीर टाकून तो लाईट आल्यावर व्हिडिओ काढून घेतलेला आहे। हे बघा अशा प्रकारे। लाईट गेली होती त्यामुळे मला कढईमध्ये पनीर टाकताना जो व्हिडिओ काढायचा होता तो राहून गेला। मग मी कढईमध्ये लाईट आल्यावर पनीर टाकून छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा छान असं तेल सुटतं। तुम्हाला थोडंसं पाणी पाहिजे तर पाणी टाका, मी इथे थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे, नाहीतर दह्याला पाणी सुटतं, ग्रेव्ही तयार होते। आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे। हे बघा किती छान झालेलं आहे पनीर टिक्का मसाला। तुम्ही करा, तुम्हाला आवडेल, चपाती भाताबरोबरही खाता येतो।